इकडे सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीत दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मोरगाव परिसरातील काही युवक सकाळी कारने प्रवास करत होते। त्यांची कार आडाळी एमआयडीसी जवळ पोहोचताच रस्त्याच्या मध्यभागी एक बिबट्या दिसला। अचानक समोर बिबट्या दिसताच वाहन चालकाने गाडी थांबवली। काही क्षण कार समोरच उभ्या राहिलेल्या बिबट्याचे त्यांनी फोटो तसंच व्हिडिओ चित्रीकरण केलं। वाहन थांबल्याचं लक्षात येताच बिबट्या काही क्षण स्थिर राहिला आणि नंतर जंगलाच्या दिशेने निघून गेला। कोपरगाव तालुक्यातल्या माहेगाव देशमुख शिवारात 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 7च्या सुमारास दुचाकीवरील दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला होता। त्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वन विभागाने गांभीर्य लक्षात घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावलेला। आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचं पाहायला मिळालं। मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांवर बिबटे सातत्याने हल्ले करत आहेत। या घटना लक्षात घेता जिथे दूरवरून विद्यार्थी शाळेत येतात अशा बिबट्याप्रवण भागामध्ये शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। बिबटप्रवण आपत्ती क्षेत्रातल्या शाळांची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी ठेवण्यात आली आहे। पारनेर, अहिल्यानगर, कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाला आम्ही स्वागतच करतोय, कारण की आमच्या राहुरी तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये ऊसाचं क्षेत्र फार जास्त आहे आणि बिबट्याचा वावर भरपूर आहे। आता तुम्ही फक्त कोपरगावची जी घटना घडली, नगरमध्ये, निंबळकला, इसळकमध्ये, खारेकर्दूरमध्ये जी घटना घडली, अशी घटना होऊ नये म्हणून सकाळच्या शाळेचं नियोजन चांगलं केलं आहे। मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये 5 नव्या चित्त्यांचा जन्म झालाय। भारतातच जन्मलेल्या मुखिया मादी चित्त्याने 5 चित्त्यांना जन्म दिला। भारतात प्रोजेक्ट चित्त्याचं मोठं यश मानलं जातं। 1952 साली भारतातनं चित्ते पूर्णपणे नामशेष झालेले होते। त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातनं काही चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले। त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतनंही काही चित्ते भारतात आणण्यात आले। भारतामध्ये सध्या जवळपास 30 चित्ते आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।